नमस्कार मंडळी. आता सकाळचे 8 वाजलेत आणि मी नाश्ता बनवते. नाश्त्याला मी आता डोसा बनवणार आहे, रवा डोसा. तर इथे मी रव्याचं बॅटर मी तयार करून घेतलं आहे. याच्यात रवा घातला आहे, दही, थोडंसं बेसन पीठ, एक कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, मीठ, मिरची हे सगळं घातलेलं आहे. छान बनतात डोसे असे. तर मागे पण मी तुम्हाला बऱ्याचदा दाखवलं आहे. आणि सध्या काय झालं आहे ना, की हे कलरचं काम चालू आहे, त्यामुळे म्हणजे मी जास्त काही असं वेगवेगळं बनवायचं ट्राय करत नाही. काहीतरी शॉर्टकट बनवते. जसं की आता हे डोसे झाले आणि दुपारी पण लंचमध्ये मसाले भात, वरण भात असं काहीतरी करते शॉर्टकट. आता असं नाही की वेळ नाही आहे, पण घरात पसारा खूप असल्यामुळे मग करण्याची इच्छा होत नाही. दुपारच्या वेळेत तर मी फ्रीच असते तसं पाहिलं तर. कारण सगळंच घर पेंट करायचं असेल ना, तर थोडासा आपल्याला त्रास होतो. पण हॉलमध्ये जास्त काही वस्तू नाहीत, सगळं मी बेडरूममध्ये नेऊन ठेवलं आहे आणि कडी लावून घेतली की तिकडे फारशी धूळ जात नाही आणि मग निवांत बसता येतं. पण काही दुसरं काम एक्स्ट्रा करता येत नाही. 10-10:30 वाजता लेबर येतं, तोपर्यंत मी सगळं जेवण वगैरे ना ते करून घेते, म्हणजे परत किचनमध्ये यायलाच नको. तर आता चला डोसा बनवून घेते. चला आता छान याचा डोसा काढून घेऊया. तवा व्यवस्थित टाकायला हवा, तरच डोसे व्यवस्थित येतात. आणि मला ना या तव्याची सवय लागली. तुम्ही म्हणाल तवा खराब झाला आहे, नवीन आणून ठेवला आहे, पण तो वापरण्याचं माझं काही धाडस होई नाही. म्हणजे त्याच्यावर नीट होईल की नाही असं मला थोडी शंका वाटते. या तव्याची सवय लागली ना, त्यामुळे हाच यूज करते. इथून असा खराब झाला आहे साईडने, पण असू दे. हा बघा, हा दुसरा नवीन तवा आणलेला आहे मी बिडाचा. पण अजून तरी याला काही जास्त वापरलं नाही. एकाच दिवशी मला वाटतं त्याच्यावर काहीतरी मी भाकरी केल्या, परत काही यूज केलाच नाही. हात चालू आहे आपला, चालतोय तोपर्यंत चालू देत. थोडंसं तेल सोडूया बाजूने. छानपैकी डोसा आपला पलटी होतो, कुठेही तुटत नाही, काही नाही, नो टेन्शन. झटपट होणारा रवा डोसा बघा. छानपैकी डोसा आपला भाजला आहे. चला, मस्त असा डोसा रेडी आहे. आता हा चटणीसोबत किंवा मग सॉससोबत, शेजवान चटणी किंवा सॉससोबत खाणार, कारण की परत काही खोबऱ्याची चटणी वगैरे बनवून बसणार नाही. चला नाश्ता करूया. आता हे प्रायमर पाण्यात मिक्स केलं आहे, लावून घ्यायचं आहे सगळीकडे. आता हे प्रायमर मारल्यानंतर असं दिसतंय. हा थोडा डार्क कलर होता ना, त्यामुळे हा असा दिसतोय बघा. जरा याच्यावर डबल मारावं लागेल, डबल ट्रिपल मारावं लागेल. हा गेला झाकून कलर. आता सिलिंगला कलर द्यायचं चालू आहे. आज आहे 3rd डे आणि हा कलर करायला मी घेतला आहे. फर्स्ट कोट देत आहेत. मॉर्निंग ग्लोरी याचं नाव आहे. ऑफ व्हाईटमध्ये एकदम पेंटमध्ये कलर आहे. हा कलर बनवता येत होता. हा शेड हवा आहे आपल्याला. डार्क हो गया ना वो. आता हा जो मेन कलर आहे ना भिंतीचा आतमध्ये, हा थोडा वेगळा घेतला होता ना शेड, तो देत आहे. हा असा झाला आहे कलर. आत्ता अजून चालू आहे. अजून एक कोट करायचं आहे याला. कॉम्बिनेशन कसं वाटतंय? चला, फायनली पेंटिंगचं काम झालेलं आहे. इकडे मी सगळं आता सेट केलं आहे. त्या साईडचं आधी होता तोच दिला आहे, पण आता तो खूप ब्लॅक झाला होता ना, आता फ्रेश वाटते बघा. देवारा मला स्वच्छ करायचं आहे. अजून काय 2-3 दिवस देवपूजा केली नाही. आणि हा बघा, या साईडला हा कलर दिला आहे. कसा वाटतोय? तिकडे पण आता हे खालचं मी सगळं सेट केलं आहे. टी व्ही वगैरे अजून लावायचं आहे. असं काही दिसतंय. झालं, एकदाचं कंप्लीट झालं पेंटिंग पूर्ण. आणि बऱ्यापैकी लेबर तर जाताना साफ करून जातो, पण एक नंतर फडकं वगैरे आपल्याला मारावंच लागतं फरशीवरती.
मी बाकी सगळं आता किचन वगैरे साफ करायचं आहे मला, ते तर आरामात हळूहळू करू, त्याला 2-4 दिवस जातील, थोडं काढ, सगळं एकदम नाही काढणार. तर चला आजचा व्लॉग इथेच एंड करते, पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आता या पेंटिंगचा पूर्ण खर्च किती आला ना ते मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगते. तसं तोपर्यंत टेक केअर, बाय.